आपला अधिकार तर तेवढा आहे का? महाराजांनी कोणाला म्हटलंय लागून या पाया विनवितो तुम्हाला? हे महाराजांनी तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाला म्हटलेलं नाही. पुढच्या माणसाला बोलत असताना आपण पुढच्या माणसाचा अधिकार बघतो. आणि आजकाल लोक अधिकार फार बघतात. एखादा श्रीमंत माणूस असला ना त्याच्याशी बोलण्याची पद्धत वेगळी असते, आणि गरीब माणूस असला ना त्याच्याशी बोलण्याची पद्धत वेगळी असते. माणसाकडे पैसा असला की लोक मान देतात. धनवंत लागी सर्व मान्यता हे जगी. आई वडील बंधू सगळेजण ऐकतात. माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन. जर मोठा धंदा चालत असेल ना तर बहिणी सुद्धा दादा दादा म्हणतात. जेव्हा चाले मोठा धंदा तेव्हा बहिणी म्हणती दादा. जर समजा बायकोला दागिनं करून दिलं ना तर बायको सुद्धा आज्ञा मानते. सदा शृंगार भूषणे आणि कांता लवे बहुमाने. पण महाराज म्हणतात हे धनामुळं मिळालेलं ते तुम्हाला मोठेपण आहे ना ते कायमस्वरूपी टिकून राहणार नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. त्याच्यामुळं पैशामुळं एखाद्या माणसाला किंमत द्यायची नाही. या पैशाने माणसाला वेड लावले. आपल्याला सुविचार असायचा गॉड मेड मॅन, मॅन मेड मनी आणि मनी मेड मॅन मेड. म्हणजे काय? देव माणसाला बनवतो, माणूस पैशाला बनवतो आणि पैसा माणसाला वेडा बनवतो. म्हणून पैसा असला की लोक फार मान देतात. सिद्धांत काय आहे? जर समजा एखादा गरीब माणूस असेल आणि तो जर दारू पिला ना लोक म्हणतात बेवडा होतो किंवा पेतडा आहे तो असं म्हटलं जातं. पण एखादे मोठे साहेब असू द्यात, मोठ्या अशा बँकेचे मॅनेजर असू द्यात, त्यांना बोलत असताना म्हटलं जातं ते जर दारू पित असले ना त्या ठिकाणी भाषा वापरली जाते आमच्या साहेबांना रात्री झोपताना थोडीशी घेण्याची सवय आहे. पुढचा माणूस ज्या अधिकाराचा आहे त्यानुसार माणसाचं बोलणं बदलत असतं. या ठिकाणी तुकोबाराय नम्र होत आहेत. मग कोणासमोर नम्र होत आहेत याचं उत्तर विश्वमाऊली ज्ञानोबारायने दिलेलं आहे. महाराज 8 जणांना म्हणतात लागून या पाया. हे कोण आहेत 8 जण? गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दुषिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 सगळ्यात पहिल्यांदा आधी बरोबरचा अर्थ पाहू. कीर्तनाला येणारे सुद्धा महाराज 8 प्रकारची लोक. सगळ्यात पहिल्यांदा गाते म्हणजे कीर्तनकार कसा गायन करतोय हे बघण्यासाठी काही जण येतात. दुसरा प्रकार श्रोते, कीर्तनकार कसा बोलतोय हे पाहण्यासाठी काही जण येतात. तिसरा प्रकार पाहते, कीर्तनकार कसा दिसतोय हे पाहण्यासाठी काही जण येतात. चौथा प्रकार चतुर, कीर्तनकार किती चतुराने आपला अभंग सोडवतोय हे पाहण्यासाठी काही जण येतात. पाचवा प्रकार विनोदी, कीर्तनातून काहीतरी विनोद ऐकायला भेटला पाहिजे आणि मला हसायला भेटलं पाहिजे याच्याकरिता काही जण येतात. नंतर प्रकार आहे सोहम भावे, काही जण भावरूढ पद्धतीने येतात. दुष्चिते, माझ्या जीवनामध्ये फार शंका आहेत आणि या शंकेचं निरसन मला कीर्तनातून भेटेल म्हणून काही जण येतात. आणि 8वा प्रकार आहे पूर्ण ज्ञाते, म्हणजे सगळ्या पद्धतीचं ज्ञान असणारी सुद्धा काही लोक कीर्तनाला येत असतात. विठ्ठल विठ्ठल अर्थ पाहिलं ना. महाराजांनी कोणा 8 जणांना विनंती केली आहे? सगळ्यात पहिल्यांदा गाते चहुवेदी जन शाही शास्त्रकारांना 18ही पुराण हरिसी गाते यांना महाराजांनी विनंती केली आहे. श्रोते परीक्षिती राजासारखा श्रोता नाही यांना महाराजांनी विनंती केली. पाहते शेष नागांना 1000 डोळ्यांनी देवाला पाहिलं यांना महाराजांनी विनंती केली आहे. चतुर, ब्रह्मदेवासारखा चतुर कोणीच नाही. या सृष्टीमध्ये अनेक जीव निर्माण केले पण एका माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसासारखा दिसत नाही. आणि एखादा जुळा जरी माणूस असेल ना
तरी सुद्धा थोडासा का होईना फरक हा असतोच. म्हणजे ब्रह्मदेवासारखे चतुर कोणी नाहीत. विनोदी नारद महर्षी, दुष्यते व्यास, सोहंभावी शुकाचार्य आणि पूर्ण ज्ञाते शुकाचार्यांचे गुरु विदेही जनक या सगळ्यांना महाराजांनी विनंती केली आहे. मग महाराज तुम्ही प्रश्न करचाल, हे सगळे तर मुक्त आहेत, यांना विनंती करण्याचं काय कारण आहे? यांना तर सगळं काही मिळतं, हे देव आहेत, आणि यांना महाराजांनी विनंती का करावी? तर त्याचं कारण आहे, हा भजनाचा आनंद आहे ना, तो फक्त या ठिकाणी मृत्यू लोकांमध्येच खूप साऱ्या आनंदाने घेता येतो. म्हणून महाराजांनी यांना विनंती केलेली आहे.